कधी? आज कोण होतं इथे? हो, कसं झालं सांगा ना तुम्ही. आता शेजारी आहे म्हणून तुम्हाला विचारलं. हो, कोणतं आहे घर? तुमच्या घरी झाली चोरी? किती वाजता झाली? कोण कोण असतं घरी? घरात होती? तुम्ही? मी हातात वीट घेतली आणि मी त्याला मारणार. तेवढ्यात म्हटलं आता याच्या समोर आहे तर चाकू यांना मारेल म्हणून वीट पुन्हा मी खाली टाकली आणि यांना बाजूला सावरतच हा घरातला निघून उडी मारली गेटवरून. आणि मग ते बस गाडीवर बसले ना गेले इकडून. कोणती गाडी होती? बाईक होती. किती लोक होते? 3. 2 तर इथंच होते, एक माझ्या घरात होता, एक तिथं बसून होता आणि एक गाडी चालवत आला. अच्छा, काय काय चोरीला गेला? चोरीला गळ्यातली ही पोत गेली आहे छोटीवाली आणि कानातले पण गेले. 2-3 जोड होते कानातले, त्यात डोरलं पण होतं एक सामान, ते गेलं. आणि पैसे होते काही कॅश, ते गेले. CCTV नाही तुमच्या घरी? CCTV नाही, इथे कॅमेरा होता पण हा बंदच होता. बटन बंद होती, बटन बंद होते तर त्याच्यात काहीतरी फॉल्ट आला होता म्हणून आम्ही बंदच ठेवतो. काय नाव तुमच्या कुटुंबाचं पूर्ण? माझं नाव पूर्ण शशिकला उमेशराव सायरे. शशिकला उमेशराव सायरे. एरिया कोणता आहे हा? हा चांदना लेआउट, कारला रोड. चांदना लेआउट, चांदना लेआउट. हो, त्यांच्याकडे चाकू होता त्यांच्याकडे? हो, दोघाही जवळ होता. हा घरातून निघाला याच्याकडे पण होता. तेव्हा तुम्ही जेव्हा आले घरी तेव्हा तुमच्यासोबत मिस्टर होते? हो, आम्ही दोघंही सोबतच गेलेलो ना.
ज्यावेळी घरात प्रवेश केला त्यावेळी चोरट्यांनी तुमच्यावरती जेव्हा चाकूचा वार केला तेव्हा तुम्ही नेमकं काय केलं? घरात नाहीच केला त्यांनी वार. गेटला लॉक होतं, आम्ही बाहेरच, तो एक जण बसून होता, त्यांनी तो वार करणं सुरू केला होता तिथे, म्हणजे चाकू दाखवला आणि आम्ही त्याला म्हणजे प्रतिकार करत होतो. प्रतिकार म्हणजे तो घरात होता ना एक जण, मग त्याने त्याला आवाज दिला आणि तो बाहेर निघाला मग उडी टाकून गेटवरून. चोरटे किती वयाचे असेल? ते 35 ते 40च्या दरम्यान. हा 25 ते 30च्या दरम्यान होता. तुम्ही पण त्यावेळी सोबत होतात. नेमकं कसं घटनाक्रम म्हणजे कसं? घरात जो गेलेला होता तो 25 ते 30च्या दरम्यान होता आणि तिथे जो बसून होता तो म्हणजे 30 ते 35 पर्यंत, 35 ते 40च्या दरम्यान तो होता. तो तिथे बसून होता आणि मग जसं आम्ही आलो 3:50 मिनिटांनी, तसं त्याला मी बोललो इथं हा नवीन कोण आहे, तर तो उठला आणि तिकडे गेला. एका जणाचा आवाज म्हणजे हात दिला गाडीवाल्याने आणि याला पहिलेच मेसेज म्हणजे घराच्या बाहेर होता तेव्हा? आणि नाही, तो कुठे होता? तिथे बसून होता घराच्या बाहेर तुमच्या? घराच्या बाहेर ते आहे ना बेंच, त्या बेंचवर बसून होता. आणि एक आतमध्ये होता आणि दरवाजा म्हणजे हे त्यानं तोडलं आणि लॉक दरवाजा ओपन होता. आणि हे सगळं किती वेळात केलं त्यांनी? हे 5 मिनिटात नाही, आतमध्ये आता किती वेळ होते? नाही, तुम्ही जाण्याचा वेळ? आम्ही 3 वाजता गेलो हां, आणि 3:50ला आलो. म्हणजे 50 मिनिटात हे सगळं त्यांनी. तर ओळखू शकता त्यांना? आता याला तर मी त्या गाडीवाल्याला ओळखू शकत नाही, हा मागून आला यालाही थोडंसं ओळखू शकत नाही. समोरच्याला ओळखू शकतो म्हणजे तो तिथे बसून होता. कुठली होती बाईक? हां, बाईक मला एका जण सांगा लाल पल्सर होती? पल्सर होती म्हणजे पक्का? तो बाहेर गेला, म्हणजे आडवा गेला, बसून होता पहिले बेंचवर, मग तो तिकडे गेला रोडवर तिकडच्या, आणि तिथून आल्यावर त्याने चाकू काढला आणि जो घरात होता त्याला आवाज दिला. त्याच्या हातात चाकू असल्यामुळं मी वीट पण हातात घेतली, पण यांच्यासमोर चाकू त्याने धरल्यामुळं मी ते वीट खाली टाकली आणि यांना थोडं बाजूला सारलं. तेवढ्या वेळात घरच्यांनी उडी घेतली तिकडे गेटच्या बाहेर. एकदा चोरीस काय काय गेलं ते एकदा सांगा. चोरीस पोत गेली आहे, लॉकेट आणि त्यात मणी होती आणि कानातल्याचे 2-3 जोड आहे, त्याच्यामध्ये 2 अंगठ्या पण आहे आणि 12-13 हजार रुपये आहे रोख रक्कम. इथून उडी मारली कोणी? आतमधले. हां, आणि गेट लावूनच होतं ना, आम्ही गेट लावून होतो. आणि तो कुठे बसला होता नेमका? तो तिथे बसला होता. हा बेंच आहे ना, अच्छा, ह्या बेंचवर बसून होता. अच्छा. जेव्हा आम्ही आलो तेव्हा तो इथं बसून होता. तर मी आलो तर म्हटलं मग फाटकाचं लॉक होतं, म्हटलं असं कोणी, मी त्याला म्हणजे असं म्हटलं हा कोण व्यक्ती आहे बा असं म्हटलं. तर तो लगेच उठून तिकडे गेला आणि एका जणाला असा हात केला आणि घरातल्याला त्यांनी आवाज दिला. आवाज दिल्यानंतर मग काय झालं, मी कला करत होता, तो माझ्याकडे चाकू घेऊन आला आणि चाकू असा लावला, आवाज मत कर ना बोलले. आणि जसा मग तो त्या आवाज मत जो जसे त्याने उडी मारली घरातल्याने फाटकापाशी, त्याच्या हाती पण चाकू होता. तो चाकू मारण्याचा मी वीट घेतली, हे पळाले आणि गाडीवाला तिथे आला आणि गाडीवर बसून गेले टेबल सीट. आम्ही गेल्यानंतर तो फिरत असेल, त्यांनी पाहून घेतला लॉक लावताना.